कशा द्यायच्या बघा. सांग पेंड्या हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा. आणि म्हणून बुवांना म्हणजे माझी गवळी सादर करत आहे, नीट लक्ष असू द्या. करुणी बहाना फिरतो हराना यमुने काठी खाली धिंगाणा. आता तुम्ही बोललात म्हणून बुवांना तिकट देते, बरोबर तिकट देते. नाहीतर तुम्ही जर काहीच बोला नसता तर बुवांना काहीतरी चांगले प्रेमाचे शब्द देणार होते. पण बुवा ह्यामध्ये पण प्रेम आहे, मला काही वाईट बोलायचं नाहीये, मी सगळं शास्त्रातच घेणार आहे. हा, आणि म्हणून काय म्हणायचं आहे बुवा, नीट लक्ष असू द्या. करुणी बहाना फिरतो हराना यमुने काठी खाली धिंगाणा. छेड करायची, खोड्या करायची ती कानाला सवय होती. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, दिसला मला लांबना. सगळे ऐकतात ना, जागे आहेत ना. हा दादा, आता तुम्ही जरा थांबा, त्यांचा किती आवाज येतो ते मला बघायचं. दिसला मला लांबना. काय बोलू ना पुढे, बोलू ना पुढे, बोलू ना पुढे. मग दिसला मला लांबना याचा काळा काळा श्यामना. अहो या काळा काळा श्यामना. ऐकलंय का सगळ्यांनी? आधी नीट एकदा जोरात आवाज होऊन आला तुमचा. बुवा तुम्हाला वाईट असं काही बोलायचं नाहीये, नाहीतर बुवा पहिलेच तलवार बाहेर काढून येतील. पण बुवा लक्षात ठेवा, तुम्ही पहिली बारी कराल, मी माझी पहिली बारी शास्त्रात करणार आहे. जर तुम्ही पहिली बारी जास्त काही वरचढ केली तर दुसरी बारी ह्या शक्तिवाली शाहीर वैद्य शेलारीच्या हातात. एवढं लक्षात ठेवायचं. हा बुवा, हो जाधव बुवा, आहेत ना जागे? हा, म्हणून बघा काय म्हणायचं आहे. अहो दिसला मला लांबना ह्याचा काळा काळा श्यामना. या कान्हा, तो कान्हा जेव्हा सगळ्या गवळणी ह्या स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात, तेव्हा तो श्रीकृष्ण त्यांचे वस्त्र चोरून त्या कळबाच्या झाडावर बसलेला असतो. आणि म्हणून आधी कोणाला माहित नसतं की श्रीकृष्ण कुठे बसला. मग एका गवळणीला समजतं, तो मग तिथे लांब बसला त्या कळबाच्या झाडावर, तो कान्हा. म्हणून काय म्हणाले, दिसला मला लांबना ह्याचा काळा काळा श्यामना. आता श्याम म्हणजे कोण? श्रीकृष्ण. श्याम माहितीये ना, श्याम बोलता श्रीकृष्णाला सुद्धा. म्हणून म्हणाले की तिला तो श्याम दिसला. कोणाचा? त्या नंदाचा श्रीकृष्ण तिला त्या कळबाच्या झाडावर दिसला. आणि म्हणून काय म्हणाले, याचा काळा काळा श्यामना दिसला मला लांबना. याचा काळा काळा श्यामना. गवळ घ्यायची की नाही? हा, क्या बात है. करुणी बहाना
वेगळं ऐकायला जाईल. हा